अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानाचा कार्यक्रम आहे। धनंजय मुंडे, सुरेश धस चहापानासाठी सध्या दाखल झालेले आहेत। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकही सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आता सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानाचा कार्यक्रम आहे। सूरज सावंत आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, धनंजय मुंडे आणि सोबत सुरेश धस हे सुद्धा चहापानासाठी दाखल झालेले आहेत, काय माहिती आहे? नक्कीच थोड्याच वेळात चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। त्यापूर्वी कॅबिनेट बैठक होईल आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी होणारी ही कॅबिनेट बैठक असल्यामुळे अनेक महत्त्वाचे मुद्दे हे मांडले जातील। विविध योजनांसंदर्भात जो खर्च केला जातो आहे त्याची रूपरेषा ठरवण्याचं काम देखील या कॅबिनेट बैठकीत होऊ शकतं। त्याचबरोबर ती विरोधक काय टीका करतील, कारण विरोधकांनी या चहापानाच्या एकूणच ह्याच्यावरती बहिष्कार घातलेला आहे, त्यामुळे आजच्या बैठकीत त्याचे पडसाद देखील पाहायला मिळतील। दुसरीकडे अनेक आरोप प्रत्यारोप सध्या मंत्र्यांवरती होताना पाहायला मिळत आहेत। त्या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्याचबरोबर माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील यांच्यावर देखील अनेक आरोप आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा ही मलिन होते आहे। त्या अनुषंगाने देखील चर्चा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर आपण पाहिलं तर वर्षभराचा आराखडा हा देखील आखला जातो। विविध योजनांना कुठले आणि किती पैसे द्यायचे या संदर्भात देखील चर्चा ही आजच्या या बैठकीत होऊ शकते आणि त्यानंतर चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत होईल। मात्र या संपूर्ण चहापानाच्या कार्यक्रमावरती आज विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। एकूणच विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर अनेक मंत्री, त्यामध्ये एकूणच शंभूराज देसाई असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, शंभूराज देसाई आहेत, हे सर्व मंत्री हळूहळू दाखल होताना पाहायला मिळत आहेत। त्याचमध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे देखील सह्याद्रीवरती दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। तर बीडच्या प्रकरण आपण पाहिलं तर सुरेश धस यांनी टोकाचा विरोध हा धनंजय मुंडेंना केलेला आहे आणि त्यातच आता धनंजय मुंडे देखील या बैठकीत असतील। त्यामुळे या एकूणच बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। चर्चा काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश, तुमच्याकडून अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।